हे एक वेगळ्या प्रकारचं नाटक आहे. आपण सगळेजण जाणतो, भारताचा किंवा जगाचा असंही म्हणता येईल असा देवालाही प्रिय असलेला असं एक विशेषण त्याच्यासाठी वापरलं जातं आणि तो राजा आहे सम्राट अशोक. या अशोकाच्या जीवनावरचं किंवा त्याच्या कार्यकर्तृत्वावरचं हे नाटक. सम्राट अशोक म्हटल्यानंतर आपल्यासमोर उभी राहते ती बुद्धाची शांतता. असे म्हटलं जातं की त्यांनी आधी युद्धामध्ये खूप रक्तपात पाहिला, कलिंगच्या युद्धामध्ये, आणि नंतर त्याला पश्चाताप झाला म्हणा किंवा जो काही कुठला शब्द वापरायचा असेल तर माणसांचं रक्त, प्रेत असं सगळं बघून त्याला त्या युद्धाचा वीट आला आणि तो बुद्धाला शरण गेला. शरण जाण्याच्या गोष्टी अनेक आहेत, पण मुळातच माणूस हा आतून इतका क्रूर जन्मताच असतो किंवा कसं असं वाटावं अशी आजची परिस्थिती आहे. एक माणूस दुसऱ्या माणसाला तुच्छ लेखतो किंवा त्याच्याकडे वेगळ्या अर्थानं बघतो आणि हा मला कोण शहाणपणा शिकवणार. धर्म माणसाला शहाणपण शिकवतं असं म्हणतात, पण आज आपण धर्माच्याकडे डोळसपणे पाहिलं तर धर्माने माणसाला माणुसकी शिकवलीच असं नाही. खूप गोष्टी सांगितलेल्या असतात, चांगुलपणा सांगितला असतो, परंतु माणूस हा काही सुधारत नाही आणि वर्षानुवर्ष एकेकाळी गुलामही या देशामध्ये माणूस ठेवणारा होत आहे आपल्याला माहीत आहे. परंतु चांगलं जगणं, सुंदर जीवन जगणं आणि याला काही एक वेगळा अर्थ असतो आणि असं सुंदर जीवन सम्राट अशोकानं आपल्या आयुष्यामध्ये तो जगलेला आहे आणि 84,000 स्तूप बुद्धाचा अनुयायी झाल्यानंतर भारतभर त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी स्थापन केले आणि मानवी जीवनाला एक वेगळ्या प्रकारचा आनंद, सुख देण्याचा प्रयत्न केला. अशा या सम्राट अशोकावरचे नाटक प्रत्येक मराठी नाट्यरसिकानं ते पाहिलं पाहिजे. त्यांनी 29 तारखेला रविवारी रात्री 8 वाजता रवींद्र नाट्य मंदिरमध्ये नक्की यावं आणि सम्राट अशोक काय होता हे अनुभवावं आणि तो अनुभव आपल्या जीवनामध्ये उतरवला तर पुढचं आयुष्य सुखानं, समाधानात जगता येईल. आणि म्हणून मी आपणा सगळ्यांना ही विनंती करतो आहे. पुन्हा एकदा नमस्कार, धन्यवाद. बहुजन हित सम्यक विचार सो